आता असंच सनातन पण पवित्र आणि अजूनही टिकून राहिलेलं नातं हे आहे गुरु शिष्यांचं. आपल्या मुलांना स्वावलंबी करून आई वडील जीवनाच्या प्रवाहात सोडून देतात तेव्हा हवी असते ती नौका जी गुरु बनून आयुष्यात येते. काय असते या गुरुची भूमिका? संत कबीर म्हणतात, गुरु कुम्हार सी शकुंभ है, गुरु कुम्हार सी शकुंभ है, गडगड काढे खोट, अंतर हाथ सहार दे, बाहर बाहे चोट. कुंभारासारखा गुरु कधी प्रेमानं तर कधी कडक शिस्त लावत शिष्याला घडवतो, हा या दोह्याचा अर्थ. गुरुनं शिकवावं आणि शिष्यानं शिकावं ही झाली सामान्य जगराटी. पण जर गुरुच्या मनाची दारं उघडी असतील तर कधी कधी असंही होतं, आयुष्यातलं एक महत्वाचं सत्य शिष्यच गुरुला शिकवतो. मात्र यासाठी गुरु कसा हवा तर अहंकाराचा वारा न लागो चित्ता असा. अशीच एक हृदय पण डोळ्यात अंजन घालणारी सत्य घटनेवर आधारलेली कविता संचिताई आता सादर करते. त्यांच्यातली कवयित्री आणि एक निरहंकारी गुरु या कवितेतून तुम्हाला नक्कीच दिसेल. ऐकूया परीक्षा. आपटे हायस्कूल मध्ये मी शिकवलं. पुण्याच्या लोकांना माहिती आहे की जरी डेक्कन जिमखान्यावर आपटे हायस्कूल असली तरी तिथे तळागाळातली मुलं शिकायला निदान मी होते ते म्हणतात. म्हणजे धुणं भांड्याची कामं करून मुली यायच्या, पेपर दूध टाकून मुलं यायची आणि असं काम करून एखादा मुलगा मुलगी येतो असं जेव्हा कुठे शिक्षिकेला कळेल तेव्हा ती त्या मुलीच्या वर्ग शिक्षिकेला सांगायची की ही मुलगी अशी कामं करून येते. तेव्हा एखाद दिवशी तिचं होमवर्क झालं नसेल तर शिक्षा नका करू, मी नेहमी आणते. तर युनिट टेस्टचा दिवस होता आणि आमच्या वैद्यबाईंनी सासूमध्ये आम्ही सगळ्या बसलेल्या असताना येऊन सांगितलं की शिवाजी बाबूराव बलकवडे इयत्ता 8वी किंवा 9वी वडिलांचा घाटावर अंतिम संस्कार उरकून थेट शाळेत आले आणि घाटावर पित्याचा अंतिम संस्कार उरकून तो शाळेत आलाय. शिवाजी बाबूराव बलकवडे वय वर्ष 11, घरातला सगळ्यात मोठा मुलगा, 3 भावंड, धाकटी मुलगी 2.5 वर्षाची, आई अशिक्षित. वडील ऑफिस मध्ये काम करताना मॅसिव्ह हार्ट अटॅक येऊन गेले. नियतीच्या ते एका फटक्यानं घरातला तो मुलगा घराचा करता पुरुष आणि ज्या वर्गात तो पेपर लिहायला बसला होता समाजशास्त्राचा त्या वर्गात सुपरविजनची माझी पाळी होती. मला असं वाटतं हा पूर्ण पेपर नाही लिहू शकणार, कदाचित अर्धा पेपर टाकून जाईल, कदाचित नजर शून्यात लावून बसेल, कदाचित त्याला रडू फुटेल. आणि म्हणून मधनं चक्कर मारत असताना फिरत असताना मी त्याच्याजवळ थांबत होते थोडा वेळ. पण याच्यापैकी कसल्याही सांत्वनाची धीराची त्याला गरज पडली नाही. मोत्यासारख्या अक्षरात तो समाजशास्त्राचा पेपर लिहित होता. त्याच्या शेजारी बसलेल्या मुलाला सुद्धा कळलं नसेल की कोणतं अकराळ विक्राळ दुःख यानं आपल्या काळजाच्या कप्प्यात लपून ठेवलं आहे. आणि मी समोरून त्याला बघत असताना मनात माझ्या घशात आवंडे येत होते. मी मनात विचारत होते की संजीवनी बोकी तुम्हाला हे असं करायला जमेल का? इतकं प्रचंड दुःख काळजाच्या कप्प्यात बंद करून जगापुढे काहीच झालं नाही अशा पद्धतीने तुम्हाला वावरता येईल का? आणि त्याचं उत्तर अर्थातच होतं नाही. कुठे थोडासा अपमान झाला, कोणी अनुलेखाने दुखावलं की मी घरी येते, खोलीचं दार बंद करते, तुला म्हणतात आपल्या ब्रेड खाल्ला. आणि हा 12 वर्षाचा मुलगा हा पेपर लिहितो आहे समाजशास्त्राचा. तो आला नसता तर आमच्या शाळेने काही त्याला नापास केलं नसतं, त्याचं वर्ष वाया नक्कीच घालवलं नसतं. आणि तुम्हाला सांगते त्या क्षणी तो मुलगा माझा गुरु झाला.
नात्यांच्या मधल्या वेगळ्या शीट्सच्या कविता आम्ही तुमच्या पुढे एवढ्यासाठी ठेवतोय. मी स्वतःला प्रश्न विचारला आणि तेव्हा मला असं वाटलं की जसं एका ग्रंथाने म्हटलंय की जो जो जयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाणं मुनुसी आले अपारपण. तो 11 वर्षाचा मुलगा खरोखर सांगते माझा गुरु झाला. तो शाळेत का आला, का, या प्रश्नाचा भुंगा माझा मेंदू पोखरत होता. सामान्य माणूस आणि कवी याच्यातला हा फरक आहे. सामान्य माणूस एखादी घटना बघतो आणि सोडून देतो, अरे रे म्हणतो तेवढ्या पुरतं. पण कवीच्या डोक्यात मात्र असं का याचा भुंगा असतो. घरी आले, गृहिणीची सगळी कर्तव्य आटपली, रात्री टेबल खुर्ची जवळ बसले, तोपर्यंत मला त्या काचं उत्तर सापडलं होतं. तेव्हा ही कविता लिहिली, ती तुमच्या पुढे ठेवते. ज्या कवितेनं मला 11 वर्षाचा गुरु मिळवून दिला. परीक्षेच्या पेपरावर नाव आणि आडनावाच्या मधला शब्द लिहिताना आज त्याचा हात थरथरला असेल का? परीक्षेच्या पेपरावर नाव आणि आडनावाच्या मधला शब्द लिहिताना आज त्याचा हात थरथरला असेल का? कारण घाटावर पित्याचा अंतिम संस्कार उरकून तो थेट शाळेत आला. गणवेश मळला आहे, खांद्यावर उसवला आहे, पण चेहरा स्थिर शांत. भळभळ वाहणाऱ्या मनाभोवती त्याने इतका कुठला मजबूत बांध घातला की ओघळ देखील नाही आला बाहेर. कदाचित पेपरली त्या हाताला लागली असेल सरणाची राख. पित्याच्या ते उरल्या सुरल्या अस्तित्वानच का पुरवलं असेल ते हत्तीचं घर. कदाचित घराचं दार उघडून आत जाताना दिसतील झिजलेल्या चपला कायमच सोडून गेलेल्या बाबाच्या. पण त्याला ठाऊक आहे उत्तर, काच उत्तर. पण त्याला ठाऊक आहे की त्याच्या पोरकेपणाचा शोक करणं त्याला परवडणार नाही. त्याचे खांदे आता त्याला रुंद करायला हवे. इवल्याशा करांगुलीवर लाखो गोवर्धन उचलायला हवे. आणि डोळे देखील शर्टाच्या बाहीनं पुसायला हवे. डोळे देखील शर्टाच्या बाहीनं पुसायला हवे. कारण बोटं कोरडी ठेवायला हवी. आईचे ओले गाल पुसायला, आईचे ओले गाल पुसायला. आता एक गोड नातं तुम्हाला सगळ्यांना आवडणार आजी आणि नातीचं. मला इथे खूप आज्या दिसतायत आज, त्यांच्या जिव्हीच्या जिव्हाळ्याचं. रुमाल काढून ठेवा ते. एक दिवस ना माझी एक मोठी लेखिका मैत्रीण माझ्याकडे गप्पा मारायला आली. बराच वेळ गप्पा टप्पा झाल्या. मग काही वेळानं ती सारखी घड्याळाकडे बघू लागली. शेवटी मी तिला विचारलं, अगं तुला कुठे वेळच जायचंय का? तशी ती म्हणाली, अगं आमची भातुकली खेळायची वेळ होईल ना, म्हणून जरा घाई आहे, निघायला हवं ग मला. म्हटलं आमची आणि भातुकली आणि या वयात कुणाशी ग? तशी तिला सांगितलं, मी आणि माझी नात दोघी यावेळी भातुकली खेळतो. अमेरिकेत असते ना ती. मग ती स्क्रीन समोर भांडी कोंडी घेऊन बसते आणि इकडे मी. मग ती स्वयंपाक करते, दाण्याचा लाडू करून मला स्क्रीन समोरूनच खायला घालते. मग मी तिच्या आवडीची पुरणपोळी, मोदक तिला इथून खायला घालते. अगं दर शनिवारी आमची ही वेळ ठरलेली असते, चुकवत नाही ग कधी मी. आणि चपला घालून घाईघाईने ती बाहेर पडली आणि मी मात्र विचार करत सुन्न झाले. आजच्या काळात अनेक गोष्टींचा सुकाळ झालाय, तसा काही गोष्टींचा दुष्काळ. आणि या दुष्काळातच सापडलंय आजी आजोबा आणि नातवंडांचं नातं. विभक्त कुटुंब पद्धती आली. स्त्री पुरुष दोघंही नोकरी निमित्त बाहेर पडले. आयुर्मान वाढलं आणि मग एक मोठा प्रश्न आवाजून उभा राहिला. हम दो हमारे दो अशा या परिस्थितीत वृद्ध आजी आजोबांचं काय?
आणि मुलं जर परदेशी गेली तर मग मुलंही नाहीत आणि नातवंडही नाही. नातवंड म्हणजे दुधावरची साल असं म्हणणारी आजी मायदेशी एकटीच राहिली. मुलं गेली भुरकन उडून साता समुद्रापलीकडे. मग नातवंडाच्या मऊ स्पर्शाऐवजी आजी आजी या हाकांऐवजी पर्याय उरला तो फेस टाईम किंवा व्हिडिओ कॉलचा. हळूहळू परदेशी नातवंड तिकडे वाढत जातात. आजी इकडे वृद्ध होत जाते. साय तर दूध दूरच, पण आजी दुधावरची तहान सुद्धा आता भागवू लागते ती कॅमेऱ्या समोरच्या भातुकलीवर. ऐकूयात अशीच आजीची एक हुरहुर लावणारी कविता. ती आजी इथे बसली त्यामुळे सगळी कविता वाचून होईल माझ्याच्याने असं आशा करते. आणि थांबले तर मी प्रयत्न करते. मी दुसरी आजी आहे का वाटत नाही ना आजी. नातवंडांनी हूच नाहीये नाहीच होऊ कधी मोठे. त्यांची नातवंड मोठी आहेत त्यांनी बघा आठवा. नातवंडांनी हूच नाहीये नाहीच होऊ कधी मोठे. काळ सरकतोच भराभर पाणी उलटतातच झरझर. झाडाखाली पडतो खच सुकल्या वाळल्या पर्णांचा, गळून पडल्या काटक्यांचा, संपून गेल्या ओलाव्याचा. पण संपून जाऊ नये कधीच त्या कोवळ्या विभ्रमांचे साठे. नातवंडाने होऊच नये नयेच होऊ कधी मोठे. गळ्यातल्या हातांचे ते गोजिरे हार, गळ्यातल्या हातांचे ते गोजिरे हार, अस्फुट शब्दांचे ते हवे हवेचे उच्चार. काळजीनं धरलेल्या आपल्या हातांमधले ते माया लाघव. पांघरुणात बिलगलेल्या स्पर्शाचे ते मखमाली रेशीम आठव. कधी होऊ नये ते मोरपीस कुठे. नातवंडाने होऊच नये नयेच हो कधी मोठे. त्या पांघरुणातल्या गप्पा, ती न संपणारी मस्ती, गोष्टीतल्या भूताच्या अतरंगी गोष्टी. हसणे पोटभर ते रडणे गुटभर. आजी आपली जास्त हे दाखवण्यासाठी केलेले बहाणे खोटे नाटे. नातवंडाने होऊच नये नयेच हो कधी मोठे. असेच राहावे जन्मभर, असेच राहावे जन्मभर. परीसारखे खारीसारखे फळामधल्या बीसारखे. दूध दातांच्या फटीतून असेच हसावे गंगा जलातल्या निर्मळ शिंपल्यासारखे. लबाड उंजळीतून चमकावे डोळे असेच भरतीच्या लाटांवरच्या फेन फुलांसारखे. असेच राहावे, असेच राहावे मावळतीशी उगवतीचे साठे लोटे. असेच राहावे मावळतीशी उगवतीचे साठे लोटे. नातवंडाने होऊच नये नाहीच होऊ कधी मोठे. पूर्वावा एकूण एक हट्ट त्यांनी करावा जो जो. खाऊ घालावा तो पदार्थ त्यांना हवा तो तो. पण मग तेव्हाचे काय, पण मग तेव्हाचे काय जेव्हा अंतिम क्षणी निघताना हे डोळे, निरोपताना हा गाव कासाविशीने म्हणतील आजी प्लीज डोंट गो. तेव्हा कोवळ्या बोटातून कशी सुटतील सुरकुतलेली बोटे. मग मात्र व्हावेच लागेल त्यांना मोठे. मग मात्र व्हावेच लागेल त्यांना मोठे. रसिकांनो, आतापर्यंतची नाती होती ती रक्ताची, दैवजात मिळालेली सांभाळावी लागणारी. पण जेव्हा कवीकडनं प्रार्थना केलं जातं तेव्हा मग अनेक अमूर्त नातीही त्याच्या जीवाशी जोडली जातात. नात्या गोत्यांच्या या प्रवासात वळण येतंय अशा नात्यांचं, जी सर्वसामान्य माणसाला अमूर्त वाटते पण